श्री गुरुदेव दत्तात्रेय। एक कथा। प्राचीन काळी अत्री नावाचे एक महान ऋषी आणि त्यांची पत्नी अनसूया राहत होते। अनसूया तिच्या पतिव्रता धर्मासाठी आणि भक्तीसाठी त्रिलोकात प्रसिद्ध होती। तिची कीर्ती ऐकून ब्रह्मा, विष्णू आणि महेश शिव यांनी तिची परीक्षा घेण्याचे ठरवले। ते साधूंच्या वेशात अत्री ऋषींच्या आश्रमात आले। त्यांनी अनसूयेकडे भिक्षा मागितली, पण एक विचित्र अट घातली। त्यांनी सांगितले की आम्ही तेव्हाच भिक्षा स्वीकारू जेव्हा तुम्ही आम्हाला विवस्त्र होऊन भोजन द्याल। अनसूया क्षणभर गोंधळली, पण तिने आपल्या पतिव्रता शक्तीवर विश्वास ठेवला। तिने डोळे मिटले आणि प्रार्थना केली, जर माझी भक्ती खरी असेल तर हे तिन्ही साधू लहान बाळ बनवत। आणि काय आश्चर्य, तिने डोळे उघडताच ते तिन्ही देव लहान बाळांच्या रूपात रडत होते। तिने त्या बाळांना उचलून घेतले आणि मातेच्या प्रेमळपणाने त्यांना भोजन दिले। तिने त्यांची अट पूर्ण केली आणि आपल्या पतिव्रता धर्माचे रक्षणही केले। जेव्हा ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या पत्नींना सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती हे समजले, तेव्हा त्या अनसूयेकडे आल्या आणि आपल्या पतींना मूळ रूपात परत आणण्याची विनंती केली। अनसूयेने त्यांची विनंती मान्य केली। तिने प्रार्थना करताच तिन्ही देव पुन्हा आपल्या मूळ रूपात प्रकट झाले। ते अनसूयेच्या भक्तीने खूप प्रसन्न झाले। त्यांनी अनसूयेला वरदान मागण्यास सांगितले। तिने इच्छा व्यक्त केली की तुम्ही तिघांनी माझ्या पुत्राच्या रूपात जन्म घ्यावा। देवांनी तिची इच्छा मान्य केली। पुढे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या एकत्रित अंशातून एका बालकाचा जन्म झाला, ज्याचे 3 मुख होते। तेच बाळ म्हणजे भगवान दत्तात्रेय, जे गुरूंचेही गुरु मानले जातात।